आज आपण आलो आहोत माळशिरस गावानजदीकच असलेल्या भुलेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी, जे पुणे जिल्ह्यात आहे। आपल्या देशाला शिल्पकलेचा अफाट वारसा लाभला आहे। प्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये शिल्पकला विकसित होत गेली आणि समृद्ध झाली। यात शिल्पकलेचा आणि संस्कृतीचा उच्च वारसा सांगणारे एक ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यात असलेल्या माळशिरस गावात वसलेले भुलेश्वर मंदिर। नमस्कार मित्रांनो, सासवड सिरीज मधल्या आणखीन एका ब्लॉग मध्ये पुन्हा तुमचं स्वागत। आज आपण आलो आहोत माळशिरस गावानजदीकच असलेल्या भुलेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी, जे पुणे जिल्ह्यात आहे। आणि हिमाळपंथी रचना असलेली हे मंदिर मंगलगडवरती बांधण्यात आले आहे। तर जाऊया आणि देवाचे दर्शन घेऊया। पुण्यापासून 50 किलोमीटर, जेजुरीपासून 29 किलोमीटर, तर सासवडपासून 28 किलोमीटरवर हे देवस्थान आहे। पुणे सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवत गावाच्या थोडे अलीकडे भुलेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो। येथून सुमारे 6-7 किलोमीटर अंतरावर आपण भुलेश्वर जवळ पोहोचतो। सिंहगडापासून निघालेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत 800 फूट उंचीच्या डोंगर माथ्यावर हे मंदिर आहे। मंदिराच्या पायथ्याजवळ येताच 10 रुपये टोल शुल्क भरून वळणावळणाच्या घाट रस्त्याने आपण मंदिरापर्यंत जाण्याकरता निघतो। मंदिरामध्ये जाण्यासाठी 10 रुपये आपल्याला प्रवेश कर भरावा लागतो। अनिकेत साहेब आमचे स्कॅन करतायत 10 रुपयासाठी सुद्धा। सर्व डिजिटल झाले आता। या गडाचे मूळ नाव मंगळगड असे आहे। खरं तर हे मंदिर मंगळगड किल्ल्यावर असल्यामुळे गडाच्या बुरुजाचे अवशेष रस्त्याने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत अनेक हेमाडपंथी मंदिरांची निर्मिती झाली। याच वेळी भुलेश्वर मंदिर बांधले गेलं असावं। भुलेश्वराच्या पर्वतरांगेत सिंहगड व मल्हारगड सोबत मंगलगड आहे। याच गडाचे लोप पावत चाललेले अवशेष जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराजवळच आपल्याला पूजेचे साहित्य मिळेल। मंदिरात जात असतानाच आपल्याला इथे शिल्प पाहायला मिळतात कोरलेली। पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराची रचना उत्तरेकडील जैन मंदिरांच्या रचनेशी साम्य दर्शवते। मुख्य मंदिराची बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना आणि कळस 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत। मंदिराच्या बाह्य भागावर गणेश तसेच विविध देवदेवतांची कोरलेली शिल्पे पाहायला मिळतात। मुख्य मंदिराचा भाग जमिनीपासून उंच चौथऱ्यावर आहे। मंदिराच्या आवारातून मंदिराच्या दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत। तसेच आतील बाजूला घुमटाकृती रचना असल्यामुळे दगडातला थंडावा उन्हाळ्यातही टिकून राहतो।
आतील मंडपाच्या द्वारपट्टीवर सुद्धा सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. या प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिरात प्रवेश करताच संपूर्ण मंदिर शिल्पकलेने नटलेले असून उत्तम कोरीव काम व विलक्षण मूर्तिकाम नजरेस पडते. मंदिराची रचना 3 भागांमध्ये विभागली गेली आहे. अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह. अर्धखुला मंडपाच्या समोरील बाजूस भले मोठे कासव कोरले आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला नंदी मंडप पाहायला मिळते. संपूर्ण नंदी मंडप 9 खांबांवर तोलला आहे. नंदीचे रूप पाहता खराखुरा नंदी नंदी मंडपात बसल्याचा भास होतो. डोळ्यातले तेज, चेहऱ्यावरील शिरा त्यामध्ये जिवंतपणा दर्शवितात. विविध आभूषण परिधान केलेले नंदीचे हे रूप पाहणे म्हणजे नवलच. तसेच संपूर्ण नंदी मंडपावर सुरेख नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिरातील प्रत्येक खांबावर विविध नक्षी, देवदेवतांची कोरलेली शिल्पे पाहायला मिळतात. जणू येथील खांब दुसऱ्या खांबाशी सुंदरतेमध्ये स्पर्धा करत आहे असे भासते. मंदिराच्या दर्शनी भागावरील वरच्या थरावर युद्धावेशातील शिल्पे तर खालच्या थरावर हत्ती, घोडे, सिंह यांची कोरलेली शिल्पे पाहायला मिळतात. येथूनच मंदिराच्या अंतराळात आपण प्रवेश करतो. मंदिराचा अंतराळ सुद्धा विविध शिल्पकलांनी नटलेला आहे. गाभाऱ्याबाहेरील गणेशपट्टीच्या दोन्ही बाजूला देवदेवतांची शिल्पे कोरली आहेत, तर वरच्या बाजूला नर्तका व द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिराचा गर्भगृह थोडा खालच्या बाजूला असून फुलांनी सजवलेल्या भुलेश्वर पिंडीचे दर्शन होते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते, तर श्रावण महिन्यात माळशिरस गावातून मंदिरात भुलेश्वराची पालखी नेली जाते. महादेवाचे दर्शन तर झाले, पण मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण पुढे शिल्पकलेचा एक अद्भुत आविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतराळाला 3 प्रवेशद्वार आहेत आणि बाहेर येताच या आविष्काराची सुद्धा अनुभूती आपल्याला येऊ लागते. द्वारपट्टीवरील नक्षीकाम थक्क करणारे आहे. या दरवाजा बाजूलाच भरत शत्रुघ्नाच्या शेजारी 2 चौघडेवाले उंट दाखविले आहेत. असे शिल्प दक्षिणेकडील मंदिरामध्ये क्वचितच आढळते. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पानेफळे, वेलबुट्ट्या या शुभचिन्हांची मंदिराच्या बाह्य भागावर उधळण केलेली दिसते.
मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील अर्धखुल्या मंडपाच्या वरील बाजूला मूर्ती संभार आहे. यात मातृका मूर्तींचे प्रमाण अधिक असून ब्राह्मी, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी व चामुंडा या देव्यांचे दर्शन होते. एकूण शिल्पसंभारातील प्रतिमा विलक्षण व चित्तवेधक असून लक्षणीय आहेत. मूर्त्यांभोवती त्यांची वाहने व आयुधे स्पष्ट दर्शविली आहेत. याच मूर्त्यांमध्ये गणेशाला स्त्रीरूपी म्हणजेच गणेशीच्या रूपात दाखविले आहे. येथील अद्वितीय शिल्परचना पाहताना आपण पूर्णपणे या सौंदर्यात हरवून जातो. युद्धकाळामध्ये मंदिराची बऱ्याच प्रमाणात विटंबना झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. जसं की ह्या मूर्ती आहेत इथे, या नृत्यांगणा किंवा देवांची जी शिल्प आहेत त्यांच्या कुठे माना तोडलेल्या आहेत, कुठे पाय तोडलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. यादव साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अनेक परकीय आक्रमणांना या मंदिरांना सामोरे जावे लागले. त्यामुळेच काही मूर्त्यांची तोडफोड करण्यात आली, तर काही मूर्त्या अजूनही आपले शिल्पसौंदर्य टिकवून आहेत. मंदिराच्या चौथऱ्यावर सुद्धा काही देवतांची शिल्पे पाहायला मिळतात. संपूर्ण मंदिर फिरत असताना मंदिराची स्थापत्यशैली थक्क करणारी पाहायला मिळते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर ओवऱ्या बांधण्यात आल्या आहेत. काही ओवऱ्या रिकाम्या आहेत, तर काही ओवऱ्यांमध्ये देवदेवतांच्या मूर्त्यांचे दर्शन होते. मंदिराची रचना, स्थापत्यशैली व शिल्पसौंदर्य मनाला भूल टाकणारे आहे. त्यामुळेच मंदिराला भुलेश्वर हे नाव यथार्थ योजिले आहे. महाभारत आणि रामायणापासून अगदी शिवकाळापर्यंतच्या शिल्पसौंदर्याचा ठसा येथे आपल्याला पाहायला मिळतो आणि ओठांवर फक्त एकच शब्द येतो, अद्भुत. मित्रांनो, मंदिराची रचना पाहिल्यानंतर इथून बाहेर जायची हिंमतच होत नाही आहे, कारण जेवढं इथे पाहू तेवढं शिल्पसौंदर्य आपल्याला कमी आहे, जेवढं नजरेत साठवू तेवढं कमी आहे. परंतु व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे आता. आणि जेव्हा तुम्ही पुण्याला येता किंवा पुरंदर, एकमुखी दत्त जे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत, तिथे जेव्हा येता तुम्ही तेव्हा ह्या भुलेश्वर देवस्थानाला आवर्जून भेट द्या. कारण इथे आल्यानंतर ही शिल्पे पाहिल्यानंतर जे सुख मिळतं ते कदाचित कुठे मिळेल आपल्याला. आणि व्हिडिओ संपवतो आता आम्ही आमचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून भरपूर प्रमाणात शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही आमची जी सासवडची सिरीज आहे, ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत ते सुद्धा जाऊन पहा तुम्ही. त्याचे लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तेव्हा ते सुद्धा पाहून आम्हाला आवर्जून कळवा की व्हिडिओ कसे आहेत ते. तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. ओम नमः शिवाय.